नमस्कार विद्यार्थ्यांनो, व्ही के फिजिक्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी DS गुट्टे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर पाहायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर पाहिलेलं आहे. तसंच रेक्टिफिकेशन म्हणजे काय हे देखील आपण पाहिलेलं आहे आणि हाफ वेव्ह रेक्टिफायरचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आपण आणि तसेच वेव्हफॉर्म देखील पाहिलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर पाहायचा आहे आणि हा जो काही रेक्टिफायर आहे त्या रेक्टिफायरला फुल वेव्ह रेक्टिफायर का म्हणतात ते देखील पाहायचे. मागच्या लेक्चरमध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण पाहिलं. त्यामध्ये काय होतं, जी काही आपली AC सिग्नल्स आहेत त्याच्या हाफ ऑफ वेव्हलाच फक्त काय मिळतं, आउटपुट मिळतं. म्हणजे पल्सेटिंग आपल्याला वेव्हफॉर्म्स मिळतात. त्यामध्ये फक्त आपल्याला काय मिळतं, हाफ ऑफ वेव्हज पल्सेस मिळतात. आणि नेक्स्ट निगेटिव्ह हाफ सायकल आहे, त्या हाफ सायकलला आपल्याला आउटपुट मिळतं का, मिळत नसतं. तर मग आता आपल्याला हा फुल वेव्ह रेक्टिफायर पाहायचा आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण फक्त एकच डायोड वापरलेला होता. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये 2 डायोड वापरल्या जातात. म्हणजे हा जो काही फुल वेव्ह रेक्टिफायर आहे ह्याच्यामध्ये 2 डायोडचा यूज केलेला आहे. ठीक आहे. तर हा फुल वेव्ह रेक्टिफायर कशा प्रकारे वर्क करतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर ह्याच्यामध्ये पहा, वी आर वॉट एव्हर दॅट इज द फुल वेव्ह रेक्टिफायर. जसे की आपण पाहिलेलं आहे, पहा ह्या रेक्टिफायरमध्ये काय दिलेलं आहे. ॲज डिस्कस्ड इन द प्रिव्हियस सेक्शन, द आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज अवेलेबल ओनली इन अल्टरनेट पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द AC इनपुट. करेक्ट. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये फक्त हाफ सायकललाच आपल्याला काय मिळतं, आउटपुट मिळतं, है ना. अँड ऑल द निगेटिव्ह हाफ सायकल्स आर लॉस्ट अँड इफिशियन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज व्हेरी पुअर. करेक्ट. कारण जो हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे याच्यामध्ये आपल्याला काय होतं, फक्त हाफ सायकलच मिळतात आणि बाकीचे निगेटिव्ह हाफ सायकल जे आहेत त्या लॉस्ट होतात. त्यामुळे त्याची जी इफिशियन्सी आहे, म्हणजे त्याचं वर्क करण्याचं जी काही रेट आहे तो कसा असणार आहे, ऑब्वियसली कमी असणार आहे, हो ना. देअरफॉर अ रेक्टिफायर सर्किट युजिंग 2 डायोड इज मोर युजफुल. कारण हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण एकच डायोड वापरलेला आहे. हा जो फुल वेव्ह रेक्टिफायर आहे ह्याच्यामध्ये काय केलेले आहे, 2 डायोड वापरलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळेच काय म्हटलेलं आहे की 2 डायोड असलेलं सर्किट वापरणं अतिशय युजफुल राहील. ठीक आहे. इन फुल वेव्ह रेक्टिफायर, current flows through the load in same direction during both the half cycle of the input AC व्होल्टेज. म्हणजे हा जो काही D1 आणि D2 दिलेला आहे या रेक्टिफायरमध्ये हा जो काही करंट आहे प्रत्येक डायोडमधनं अल्टरनेटली काय होतं, पास होत असतो. आणि त्यामुळं आपल्याला मिळणारं जे आउटपुट आहे ते फुल वेव्ह म्हणजेच काय, फुल वेव्हला मिळतं. फुल वेव्ह म्हणजे जो आपला AC सिग्नल आहे या ACमध्ये हाफला पण, या हाफ सायकलला सुद्धा आउटपुट मिळणार, ह्या निगेटिव्ह हाफ सायकलला देखील काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. म्हणजे टोटल वेव्हला काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. आणि त्यामुळं आपण याला फुल वेव्ह रेक्टिफायर असे म्हणत असतो. ठीक आहे. तर ही जी डायग्राम दिलेली आहे ह्या डायग्रामचं आपण कन्स्ट्रक्शन पाहूया. ठीक आहे. हा जो काही डायग्राम आहे ह्या डायग्राममध्ये एक काय केलं आहे, सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. हा काय आहे, सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे. सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर जो आहे तो काय करतो, दोन्हीही डायोडला व्होल्टेज प्रोव्हाइड करतं स्टेप बाय स्टेपने. ठीक आहे. म्हणजे पहा, तर इथे सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे आणि 2 डायोड्स वापरलेले आहेत. कुठले आहेत पहा, हा D1 एक डायोड आहे, हा दुसरा D2 एक डायोड आहे. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये काय होणार आहे पहा, ऑब्वियसली आपण काय सांगणार आहे, हा जो काही सर्किट डायग्राम आहे यामध्ये कशा प्रकारे बरं वर्किंग होत असतं, कशा प्रकारे ते कनेक्शन केलेलं आहे पहा. काय म्हटलेलं आहे, द डायोड D1 अँड द D2 कनेक्टेड सच दॅट D1 conducts in a positive half cycle and D2 conducts in the negative half cycle of the input voltage, है ना. म्हणजे हा जो काही ह्याच्यामध्ये जे कनेक्शन अशा प्रकारे दिलेला आहे की हा जो काही D1 आहे तो D1 काय होतो,
पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि D2 हा निगेटिव्ह हाफ सायकलला कनेक्ट होतो ज्यावेळेस ही जी काही, कारण हा आपण काय म्हटलं सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. पहा इथे आपण मिडलमध्ये एक टर्मिनल जोडलेला आहे आणि त्याचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो कुठे जोडला D1ला. त्याच्यानंतर हा टोटल टर्मिनल घेतला हा D2ला आहे ना. म्हणजे हा स्टेप बाय स्टेपनी दोन्हीही कंडक्ट होणार. एकदा हा कंडक्ट होईल, एकदा हा D2 कंडक्ट होईल. ठीक आहे. मग पहा काय म्हटलेलं आहे, ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल. मग आता इथे वर्किंग कशा प्रकारे होते, ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट व्होल्टेज द पॉईंट A इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन दॅट ऑफ अ पॉईंट B अँड डायोड D1 कंडक्ट्स. ऑब्वियसली काय म्हटलं, पहिली हाफ सायकल स्टार्ट झाली. ठीक आहे, पहिली हाफ सायकल स्टार्ट झाली त्यावेळेस काय होतं, हा पॉईंट A काय होतो, पॉझिटिव्ह होतो, पॉईंट B निगेटिव्ह होतो. ठीक आहे, म्हणजे काय, आता हे टर्मिनल जर तुम्ही पाहिलं, पॉईंट A आहे, हा पॉईंट B आहे, तर पॉईंट A काय झाला आपला पॉझिटिव्ह झालेला आहे, म्हणजे ॲनोडला पॉझिटिव्ह मिळालं आहे ना. आणि हा जो B आहे तो कुठे गेला, निगेटिव्हला गेलेला आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे पहा, विथ रिस्पेक्ट टू B, म्हणजे हा D1 काय झाला तुमचा कंडक्ट झालेला आहे. D1 कंडक्ट झाला म्हणजे D1 तुमचा फॉरवर्ड बायसमध्ये आला. D2ला निगेटिव्ह, ॲनोडला निगेटिव्ह दिले, याचा अर्थ D2 तुमचा कशात आला, रिव्हर्स बायसमध्ये आला. मग आता जेव्हा एखादा डायोड रिव्हर्स बायसमध्ये असतो त्यावेळेस तिथे करंट फ्लो होत नाही है ना. आणि जेव्हा डायोड फॉरवर्ड बायसमध्ये असतो तेव्हा काय होतं, तिथे करंट फ्लो होतो. म्हणजे D1 फॉरवर्डमध्ये आला, याचा अर्थ काय झालं, D1मधनं करंट पास झाला. ठीक आहे, हा करंट पास झाला आणि मग तुम्हाला इथे आउटपुट मिळालेला आहे. म्हणजे फर्स्ट हाफ सायकलला आपल्याला काय झालं, आउटपुट मिळालेलं आहे. ठीक आहे, एक पल्स मिळाली. मग द करंट थ्रू दी, पहा काय म्हटलेलं आहे इथे, पहा काय म्हटलेलं आहे, द करंट थ्रू द लोड रेजिस्टन्स RL फ्लोज द पाथ APQRS है ना. ही जी आपण डायग्राम पाहिली त्या डायग्राममध्ये पहा, इथे डायग्राम घ्या, जेव्हा हा कंडक्ट होतो त्यावेळेस मग आपल्याला आउटपुट कुठं मिळणार आहे, ऑब्वियसली इथे मिळेल. म्हणजे A, नेक्स्ट कुठं आहे आपला P, नंतर हा Q, नंतर हा R, त्याच्यानंतर कुठला टर्मिनल येतो आपला C है ना. म्हणजे ह्या पूर्ण लूपमध्ये, म्हणजे हा जो लूप आहे ह्या टोटल लूपमध्ये काय होतं, करंट फ्लो होतो, इथे तुम्हाला आउटपुट मिळतं. त्यानंतर काय म्हटले, ड्युरिंग द निगेटिव्ह सायकल, म्हणजे आता पहा ही आपली सायकल हाफ सायकल काय झाली, ही हाफ सायकल कंप्लीट झाली. आता काय, ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतं पाहायचे. ठीक आहे, काय म्हटलं, निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट व्होल्टेज पॉईंट B इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन द पॉईंट A अँड द डायोड D2 कंडक्ट. करेक्ट. आता काय म्हटलं, नेक्स्ट निगेटिव्ह हाफ सायकल स्टार्ट झाली त्यावेळेला काय झाला, पॉईंट B जो आहे तो पॉझिटिव्ह झाला, पॉईंट A निगेटिव्ह झाला. म्हणजे काय झालं, D2 हा फॉरवर्डमध्ये आला आणि D1 हा कशात आला, रिव्हर्समध्ये आला. ठीक आहे, म्हणजे ह्यामधनं काय होणार आहे, करंट पास होणार आहे. यामधनं पास होईल का, नाही होणार है ना. याच्यामधनं पास होईल का करंट, ऑब्वियसली नाही होणार आहे. म्हणजेच काय होतंय की D1 हा रिव्हर्समध्ये आला आणि D2 फॉरवर्डमध्ये आला, म्हणजे करंट पास झाला D2मधनं. मग इथे काय होतं, सेकंड जी आपली निगेटिव्ह हाफ सायकल आहे त्या निगेटिव्ह हाफ सायकलला सुद्धा काय होतं, आपल्याला करंट मिळालं, आउटपुट मिळालं थ्रू द लोड रेजिस्टन्समधनं काय होतं, करंट पास झाला. म्हणजे आता आपला नेक्स्ट लूप आहे ते नेक्स्ट लूप काय येणार आहे, BPQRC येणार आहे. म्हणजे पहा हा लूप येणार आहे कुठला, पहा B, त्यानंतर PQRC, म्हणजे काय येणार आहे, हा असा प्रकारचा लूप येणार आहे आपला, आहे की नाही. आणि तुम्हाला इथे आउटपुट मिळणार आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला ह्या हाफ सायकलला सुद्धा, म्हणजे आपली जी काही सायकल आहे ह्या सायकलमध्ये तुम्हाला इथे सुद्धा पल्स मिळाली आणि ही जी निगेटिव्ह सायकल आहे तिथे सुद्धा पल्स मिळाली. म्हणजे दोन्हीही सायकलला तुम्हाला काय मिळालेलं आहे, म्हणजे ह्या पूर्ण सायकलमध्ये तुम्हाला पल्सेस मिळाल्या. याचा अर्थ काय झाला, टोटल सायकलमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, आउटपुट मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण याला काय म्हणतो, फुल वेव्ह रेक्टिफायर असे म्हणत असतो, आहे की नाही. कारण ह्याचे टोटल जी काही सायकल आहे त्यामधनं काय झालं, टोटली आपल्याला आउटपुट भेटलेलं आहे. ठीक आहे, आता पहा काय दिलेलं आहे,
द इनपुट अँड द आउटपुट वेव्हफॉर्म्स ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. पहा, आपण पाहूया इथे विच आर शोन इन द फिगर. द सेकंड वेव्ह फॉर्म शोज द आउटपुट. हे पहा, इथे तुम्हाला मी डायग्राम दाखवते. इथे पहा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. काय म्हटलं इथे आपल्याला वेव्ह फॉर्म्स दिले, जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं. ही हाफ सायकल आहे, या हाफ सायकलला इथे पल्स मिळालेली आहे. ठीक आहे, ही निगेटिव्ह हाफ सायकल आहे. हे पहा, इथे पल्स मिळालेली आहे. त्यानंतर ही एक हाफ सायकल मिळाली, इथे पल्स मिळाली. परत ही सायकल आहे, हे इथे पल्स मिळाली. याचा अर्थ काय झालेला आहे की टोटल जेव्हा आपण कॅल्क्युलेशन म्हणजे टोटल जर आपण वेव्ह फॉर्म पाहिला तर ह्या टोटल सायकलला आपल्याला आउटपुट मिळालेला आहे. आणि त्यामुळं आपण ह्या रेक्टिफायरला काय म्हणत असतो, फुल वेव्ह रेक्टिफायर असे म्हणत असतो. ठीक आहे, पहा. त्याच्यानंतर अ फुल वेव्ह रेक्टिफायर युटिलाइज बोथ हाफ सायकल ऑफ AC इनपुट व्होल्टेज टू प्रोड्यूस द DC. बरोबर आहे, हा फुल वेव्ह रेक्टिफायर काय तो पूर्ण सायकल यूज करत असतो. ठीक आहे, तर हे आपण काय पाहिलेलं आहे, फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये पाहिलेलं आहे. याच्यामध्ये पाहिलेलं आहे द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर इज द 81.2% अँड मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द हाफ वेव्ह रेक्टिफायर इज द 40.6%. है ना, म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायरची इफिशियन्सी कशी आहे, डबल आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा आहे. जर समजा हाफ वेव्ह रेक्टिफायरची जर 50 हर्ट्ज असेल तर तेव्हा फुल वेव्ह रेक्टिफायरची जी मिळणारी किती असणार एफिशियन्सी, ऑब्वियसली 100 मिळेल आपल्याला. है ना, म्हणजेच काय ते इथे डबल मिळते आपल्याला. डबल काय मिळते आहे, आउटपुट मिळत आहे. ठीक आहे, दिस इज अबाउट दी फुल वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यानंतर आपण फुल वेव्ह रेक्टिफायरचे ॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत ते पाहूया. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट ॲडव्हान्टेजेस पाहूया. काय, रेक्टिफिकेशन टेक्स प्लेस इन बोथ द सायकल्स ऑफ द AC इनपुट. करेक्ट आहे की नाही. आपण पाहिलं हा जो काही रेक्टिफायर आहे, ह्या रेक्टिफायरमध्ये आपल्याला पूर्ण AC इनपुट जे आहे त्यास आपल्याला काय मिळतं, टोटल सायकलला काय मिळतं, AC इनपुट. है ना. त्यानंतर इफिशियन्सी ऑफ अ फुल वेव्ह रेक्टिफायर इज हायर दॅन दॅट ऑफ द हाफ वेव्ह रेक्टिफायर. आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा आपल्या फुल वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सी कशी आहे, दुप्पट आहे. त्यानंतर पहा, द रिपल इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर इज लेस दॅन दॅट इन द हाफ वेव्ह रेक्टिफायर. काय म्हटलेलं आहे पहा, द रिपल इन द फुल वेव्ह रेक्टिफायर इज लेस दॅन दॅट इन अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. आहे ना, याच्यामध्ये रिपल हा कशात असतो, फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये लेस असतात कम्पेअर टू द हाफ वेव्ह रेक्टिफायर. याच्यामध्ये पहा एक्झाम्पल दिलेलं आहे, जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. जर समजा हाफ वेव्ह रेक्टिफायरची जर फ्रिक्वेन्सी आहे ती 50 असेल त्यावेळेस हाफ वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यानंतर पहा काय म्हटलं आहे, फ्रिक्वेन्सी. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द इनपुट व्होल्टेज इज 50 हर्ट्ज. ठीक आहे, त्यावेळेस हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये किती असेल आउटपुट फ्रिक्वेन्सी, तर ऑब्वियसली हाफमध्ये किती असणार आहे, 50 हर्ट्ज असणार आहे. है ना, आणि फुलमध्ये किती असणार आहे, डबल होईल. किती होईल ती, 100 होणार आहे. ठीक आहे, दिस इज अबाउट इट फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, समजलं हा पॉईंट. तर दिस इज अबाउट द फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर पाहिलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण फुल वेव्ह रेक्टिफायर पाहिलेलं आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या पुढचे जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला रेग्युलरली तुमच्या मोबाईलवरती मिळत जातील. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. थांबू आपण इथे. थँक्यू.